तो काय सांगणार? जिल्हा मध्यवर्ती बँकेने दगडी बँक विक्रीला काढलेली आहे आणि काल माननीय चेअरमन यांनी या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे. काल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मीटिंगला माझे मोठे बंधू वारल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. तरी एक पत्र चेअरमन साहेबांना मी दिलेलं आहे की दगडी बँक विक्रीस काढू नये, त्याच्याशी लोकांच्या भावना निगडीत आहे. पण संजीवभाऊ पवारांनी त्या ठिकाणी त्याला उत्तर देताना सांगितलं किंवा या संदर्भामध्ये जिल्हा बँकच्या विक्रीच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारे आधी JT महाजन सूतगिरणी विक्री झाली, मधुकर साखर कारखान्याची विक्री झाली, अनेक संस्थांच्या विक्री झाल्या असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्याच्यासोबत भावना जुळलेल्या नव्हत्या का असा मला त्यांनी प्रश्न केला. पण मला वाटतं की संजीवभाऊ पवार हा तसा हुशार माणूस आहे. त्याला समजायला हवं होतं की या सगळ्या संस्था साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, काही अन्य असतील, त्या आपण विक्रीला यासाठी काढल्या की त्यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज थकलेलं होतं, ते भरू शकले नाही. आणि बँकेचा व्यवहारच आहे, जे आपलं कर्ज थकवतात त्यांचा लिलाव करणं ही बँकेला क्रमप्राप्तच आहे. त्यानुसारच त्या भावना वगैरेंचा विचार न करता आपलं कर्ज वसूल झालं पाहिजे या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी हे व्यवहार झालेले आहेत. दगडी बँकेवर कुणाचं 1 रुपयाचं कर्ज नाही आहे. दगडी बँक ही बँकेची मालमत्ता आहे. आणि पहिल्या चेअरमनपासून तर आता अलीकडे सुरेशदादा चेअरमन असेपर्यंत त्या ठिकाणी प्रल्हादभाऊ असेपर्यंत त्या ठिकाणी सगळे चेअरमन बसलेले आहे, बसून कारभार केलेला आहे. आता नवीन बँक झाली म्हणून इकडे आपण आलो, परंतु या बँकेची ओळखच मुळात दगडी बँक आहे. आणि आज हे बँक विकण्याची काहीही आवश्यकता नाही. आज काही जिल्हा बँकेला असं काही नाही आहे की NPA हे करण्यासाठी. NPA जर दूर करायचा असा विचार चेअरमन साहेबांनी केला असता तर धरणगाव तालुक्यामध्ये जे बेकायदेशीर कर्ज त्यांच्या या माध्यमातून दिलं गेलेलं आहे ते आधी वसूल झालं असतं. NPA प्रमाणात काही प्रमाणात दूर झाला असता. पण या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या भावना याच्याशी जुळलेल्या. माझ्याकडेही अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या की ही बँक विकू नका, काही कारण नाही विकण्याचं. ती बँक काही केली, थोडीशी दुरुस्ती केली तर ते बँक चांगली राहू शकेल. आणि ते हेरिटेज बँक आहे, 100 वर्ष झाले त्या बँकेला जवळ स्वतः आहे. आणि अशा हेरिटेज बँकेच्या संदर्भामध्ये आपण विक्रीला काढणं मला वाटतं ते ज्यावेळेस पडकी होईल तरी अनेक मालमत्ता आपण सांभाळून ठेवतो ते यासाठी की त्याच्याशी आस्था जुळलेली आहे. चेअरमन साहेबांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी माझी विनंती आहे. अन्यथा दगडी बँक बचाव म्हणून एक मोहीम आम्ही हाती घेऊ आणि साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू. आज आवश्यकता नाही, आवश्यकता असेल त्या ठिकाणी विकावं. आज त्या ठिकाणी भाव जो आहे, शेजारी एक प्लॉट विकला गेला, 1 लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट प्रमाणे त्याचा व्यवहार झाला. प्रत्यक्ष रेकॉर्डला काय व्यवहार झाला माहिती नाही, परंतु त्या ठिकाणी आज 6,500 स्क्वेअर फूटची ही इमारत आहे. म्हणजे 1 लाख म्हटलं तर 65 कोटी नुसती जागेची किंमत आहे. आणि कमी जरी म्हटली 50,000 जरी म्हटली त्याची किंमत तरी 35 कोटी 40 कोटी किंमत त्याची होऊ शकते. आणि या ठिकाणी किती किंमत येईल मला माहिती नाही. पण का विकावं, कशासाठी विकावं त्याचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही. तसेच काल जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरतीचा ठराव केला गेला. 300 नोकरांची भरती करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने आपल्याला परवानगी दिलेली आहे. परंतु नोकर भरती करत असताना मागच्या कालखंडामध्ये जी भरती ज्या कंपनीच्या माध्यमातून झाली त्या कंपनीच्या माध्यमातून 250 लोक भरले. कुठलीही तक्रार त्या ठिकाणी आलेली नव्हती नाही. आणि पारदर्शी कारभार असल्यामुळे अशा एजन्सींकडनंच या ठिकाणी ही भरती करावी असा माझा आग्रह आहे. मागच्या मीटिंगमध्ये मी ते सुचवलं होतं की IBPSच्याच माध्यमातून ही भरती व्हावी, कारण त्याच्याकडनं कुठल्याही स्वरूपाची तक्रार आलेली नाही. मेरिटनुसार मुलं घेतले पाहिजे, वशिलेचे नको, मेरिटनुसार घेतले पाहिजे अशी माझी आग्रही विनंती आहे. आणि म्हणून अशा संस्थेकडनं घ्या की ज्या संस्था ट्रान्सपरंट व्यवहार करतील. अनेक तक्रारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून येत आहे, सचिवांकडून येत आहे की आता सचिवांकडून काही लोक पैसे वगैरे 20-20 हजार रुपये मागणी करतात. कोण आहे काय आहे मला माहिती नाही.
पण जे माझ्याकडे आमच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या काही सचिवांनी सांगितलं तर म्हटलं मला पूर्ण माहिती द्या. आपण चेअरमन साहेबांच्या कानावर घालू की असा व्यवहार चाललेला आहे. तक्रारीच्या संदर्भात पाळा भाजायचा झाला तर अनेक मोठ्या तक्रारी येतात, परंतु बँक चांगली चालली पाहिजे हा माझा हेतू आहे. आणि त्या दृष्टिकोनानं परत एक वेळ मी विनंती करणार चेअरमन साहेबांना की अशा स्वरूपाचा हा व्यवहार मागे घ्यावा.